नमस्कार, मी संजय सोनवणी. चाणक्य, चाणक्य नीती, चंद्रगुप्ताचा गुरु, त्याला मार्गदर्शन करणारा, सत्तेवर बसवणारा चाणक्य, ही कथा ऐकली नाही असा एकही भारतीय किंवा जागतिक माणूस नसेल. परंतु आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल ज्यावेळेस मी संशोधन केलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की चाणक्य ही पूर्णपणे काल्पनिक व्यक्ती आहे. तिच्या अस्तित्वाचा, चंद्रगुप्ताच्या काळात त्याच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा नाही. कौटिल्य आणि चाणक्य यांना एकच समजलं गेलं, ही सुद्धा फार मोठी घुरचूक आहे. अर्थशास्त्र देणारा कौटिल्य 3ऱ्या शतकात झाला, तर चाणक्य नावाची कोणी व्यक्ती झालेली नाही. त्यासाठी पुरावे काय? एक लक्षात घ्या, आपल्याकडे नेहमीच काय होतं की कोणीतरी एखादी व्यक्ती महान झाली, ती जर हिंदू असली किंवा बहुजनातली असली, तर त्याच्या डोक्यावर ब्राह्मणाला गुरु म्हणून बसवलं जातं. कधी कधी पिता म्हणून बसवायचाही प्रयत्न होतात. बालपणीचे गुरु दादोजी कोंडदेव, मोठेपणचे गुरु रामदास, अशा स्वरूपाचं जवळपास सर्व राजघराण्यांबद्दल केलं गेलेलं आहे. आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपल्या इतिहासाच्या दृष्टीने शरम यावी अशी ही बाब आहे. एक लक्षात घ्या, चंद्रगुप्ताने नंदांचा पराभव केला, पण त्याच्याही आधी 5 वर्ष आधी, म्हणजे इसवी सन पूर्व 326 मध्ये चंद्रगुप्त मौर्याचा संघर्ष झाला तो ग्रीकांशी. त्याने अलेक्झांडरला पळवून लावायला मोठं बंड केलं. सगळ्या तिकडच्या गणराज्यांना, टोळी राज्यांना सामील करून घेऊन बंडाचा झेंडा उभारला आणि अलेक्झांडरला एवढं त्रस्त करून सोडलं की अलेक्झांडरला परत निघून जावं लागलं. 322 मध्ये अलेक्झांडर परत गेल्यानंतर चंद्रगुप्ताने नंदांशी संघर्ष सुरू केला आणि नंदांवर विजय मिळवून नंतर त्याने स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. हा आहे इतिहास. एकही ग्रीक इतिहासकार चंद्रगुप्ताचा उल्लेख करतो, चंद्रगुप्ताने लढा दिला याचा उल्लेख करतो, चंद्रगुप्ताने कसं सळोके पळ करून सोडलं अलेक्झांडरच्या सैन्याला याच्याबद्दल भरपूर लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे डायोडोरस असेल, कर्टिस असेल, जस्टिन असेल, हे जे ग्रीक इतिहासकार आहेत त्यांनी चंद्रगुप्ताचा आदरपूर्वक, सन्मानपूर्वक, शत्रू असूनही उल्लेख केलेला आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच हे बंड यशस्वी झालं असं सुद्धा म्हटलेलं आहे. परंतु त्यात कोठेही त्याचा तथाकथित गुरु चाणक्य याचं नाव येत नाही. ते सोडा, समजा ग्रीक होते, त्यांनी चंद्रगुप्ताचं नाव घेतलं, त्याच्या गुरुचं नाही घेतलं, ठीक आहे, आपण एक वेळेला क्षम्य मानू. परंतु भारतातली जी पुराणं लिहिली गेली आहेत त्या पुराणांमध्ये सुद्धा चाणक्य हे नाव कुठे येत नाही. म्हणजे वायुपुराण, विष्णू पुराण, ब्रह्मांड पुराण, मत्स्य पुराण याच्यामध्ये काय उल्लेख येतो? तो उल्लेख असा येतो की चंद्रगुप्त नावाच्या एका सामान्य घराण्यातल्या मुलाला साथ देऊन कौटिल्य नावाच्या ब्राह्मणाने त्याचा राज्याभिषेक केला. एवढ्या ओळीमध्ये उल्लेख संपतो. ती शेंडीला गाठ वगैरे बांधली, तो नंदाच्या दरबारात गेला होता, चाणक्य त्याचा अपमान झाला वगैरे, याची कसली कथा त्यात सुद्धा येत नाही. मग ही कथा येते कुठं? लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्य झाला इसवी सन पूर्व 4थ्या शतकात आणि इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये म्हणजे 800 वर्षानंतर मुद्रा राक्षस नावाचं नाटक विशाखा दत्त नावाच्या नाटककाराने लिहिलं. त्या नाटककाराने मात्र ही शिंदीची गाठ, मग ते चंद्रगुप्ताचं गुरु पण घेणं, चंद्रगुप्ताला त्यांनी सतत शूद्र वृषल म्हणून हिणवणं, हे सगळं त्यांनी त्यात घेतलं. त्यानंतर राक्षस नावाचा कोणी पोरस नंदाचा मंत्री होता, त्याला आपल्या बाजूने खेचण्यासाठी चाणक्याने त्यात काय 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 युक्त्या केल्या हे त्यात घेतलं. आणि बघा, इतिहासातली ही नाटकातलं एक काल्पनिक पात्र हे जगाच्या मनावर एवढं गाळू करून बसलं की ते सत्यच होतं, खरंच होतं असं सगळ्यांना वाटायला लागलं. आजही तो समज काही दूर झालेला नाही. बरं, चाणक्याचा उल्लेख या मुद्रा राक्षस नंतर हे नाटक लोकप्रिय झाल्यानंतर येतो कुठे? तर महावंशटिका या बौद्ध ग्रंथामध्ये येतं. ते 7व्या शतकातलं आहे. महावंशटिकामध्ये चाणक्याच्या कथा आलेल्या आहेत. त्यानंतर जैन ग्रंथांमध्ये सुद्धा स्थविरावली चरित नावाचं पुस्तक हेमचंद्र मुनी यांनी लिहिलं इसवी सनाच्या 12व्या शतकात. त्यात चाणक्याची कथा आहे. त्यात चाणक्य हा ब्राह्मण होता, चाणक्य हा जैन होता असंही त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे. त्यानंतर 12व्या शतकातलं 11-12 म्हणजे त्याचं काही काळ निश्चित सांगता येत नाही, पण बृहत कथा मंजिरी
बृहत कथा मंजिरी आणि कथा सरित सागर या क्षेमेंद्र आणि सोमदेवाने दिलेल्या काव्यांमध्ये एक चाणक्यांच्या काही कथा परिशिष्टामध्ये येतात, त्या सुद्धा परिशिष्टामध्ये, मुख्य काव्यामध्ये नाही, त्या कथा येतात. बस. चाणक्य नीती नावाचा कोणी ग्रंथ चाणक्य नावाच्या माणसाने लिहिला याचा कसलाही पुरावा अस्तित्वात नाही. चाणक्य नीती नावाची गोष्ट सर्वस्वी काल्पनिक आहे. कोणीतरी ती चाणक्याच्या नावावर खपवलेली कथा आहे, एवढं निश्चित. जसे सगळे पुराण व्यासांच्या नावावर खपवली गेली, तसंच चाणक्याच्या नावावरही बऱ्याच गोष्टी खपवायचा प्रयत्न झालेला आहे. आणि आपण चंद्रगुप्ताचा गुरु चाणक्य आणि चाणक्याने मग शेंडीला गाठ बांधणार नाही, नंदाने अपमान केल्यानंतर मग त्याला सामान्य स्थितीतला चंद्रगुप्त एक मेंढपाळ दिसला. नंतर त्याने तो राजाच्या रुबाबात बसलेला होता, म्हणून त्याला हा राजा होणार हे जाणून त्याने त्याला जवळ घेतलं, त्याला प्रशिक्षण दिलं आणि मग नंदांशी संघर्ष केला. लक्षात घ्या, नंदांशी संघर्ष केला आणि मग नंदाला पदच्युत करून किंवा ठार मारून आपण सत्ता ग्रहण केली, ही कथा आहे. परंतु गमतीचा भाग असा, एकाही पुराणात ग्रीकांचं आक्रमण, ग्रीकांशी चंद्रगुप्त मौर्याने केलेला संघर्ष याचा एक शब्द अवाक्षर सुद्धा येत नाही. त्याच्याबद्दल स्पष्टीकरण विद्वानांनी असं द्यायचा प्रयत्न केलाय की ग्रीकांचं आक्रमण झालं होतं पश्चिमोत्तर भारतात, त्यामुळे पश्चिमोत्तर भारताशी वैदिकांचा काही संबंधच नव्हता, त्यामुळे त्यांनी त्या आक्रमणाकडे आणि तिथे कोणी काय केलं याच्याकडे काही लक्ष दिलं नाही, म्हणून त्या आक्रमणाचा उल्लेखच नाही. हे लंगर समर्थन आहे. तसं पाहिलं तर खरं म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने जो संघर्ष केला ग्रीकांशी, तो अक्षरशः प्रेरणा देणारा संघर्ष आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास पाहताना. परंतु इथे चाणक्याबद्दल बोलताना चाणक्य नावाची कोणतीही व्यक्ती चंद्रगुप्ताच्या जीवनामध्ये कधीही आलेली नव्हती, हे वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे. तो होता याला पुरावा एकही अस्तित्वात नाही. कौटिल्य नावाचं पुराणांमध्ये येतं, पण ही पुराणं गुप्त काळात लिहिली गेली आहेत, 4-5व्या शतकात लिहिली गेलेली आहेत. लक्षात ठेवा, पुराण प्राचीन नाही, त्याचं संस्कृतमध्ये लेखन केलं गेलं ते 4थ्या शतकानंतर. कारण वैदिक लोकांना गुप्त साम्राज्याने राजाश्रय दिलेला होता. त्या काळात वैदिक धर्माची प्रचंड भरभराट झाली, अधिकाराची पदं हातात आली आणि त्यांनी मग जे काही प्राकृत भाषांमधलं साहित्य होतं ते नव्याने निर्माण झालेल्या संस्कृतमध्ये नुसतं अनुवाद नाही केलं, तर त्यात स्वतःचं वैदिकीकरण करत, त्यात भर घालत कथांमध्ये आणि त्यातल्या काही गोष्टी टाळत किंवा गाळत त्या पुराणाच्या कथा रचल्या आणि आज आपल्या समोर ती पुराणच असतात. आणि ह्या चाणक्य व्यक्तीला चंद्रगुप्तापेक्षा मोठा बनवून टाकला, एवढा मोठा बनवला की जणू काही चाणक्य नसता तर चंद्रगुप्त नावाचा राजा होऊच शकला नसता, एवढा मोठा सम्राट होऊ शकला नसता. जर हे सगळं आहे तर मुद्रा राक्षस नाटकामध्ये सुद्धा ग्रीकांच्या आक्रमणाचा, अलेक्झांडरची चंद्रगुप्ताने केलेल्या संघर्षाचा कसलाही उल्लेख नाही. आणि लक्षात ठेवा, चंद्रगुप्ताचा ग्रीकांशी झालेला संघर्ष आधी आहे आणि नंदांशी झालेला नंतर आहे. मग हा चाणक्य कसा अलेक्झांडरच्या विरुद्ध चंद्रगुप्त मौर्याला भडकवतो याचं कसलंही सूचन सुद्धा नाही, त्याचा उल्लेख सुद्धा नाही आणि कम्प्लीट मौन आहे. कारण चाणक्य नावाची व्यक्ती नव्हती. आणि हा जो कौटिल्य आहे, कौटिल्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्ताला राज्याभिषेक केला, एवढं एकच वाक्य येतं बरं का. बाकी त्याच्या प्रेरणेने झालं, त्याचा असा अपमान झाला होता, शेंडीची गाठ वगैरे, ही कथा कधीही कोणत्याही पुराणात येत नाही. हा कौटिल्य 3ऱ्या शतकामध्ये झालेली व्यक्ती होता. त्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, त्याचं दुसरं नाव विष्णुदास होतं, हेही खरं आहे. परंतु त्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा चाणक्य हे नाव मात्र कुठे येत नाही. एकाही ठिकाणी चाणक्य हे नाव अर्थशास्त्रामध्ये सुद्धा येत नाही. त्यात त्याचं नाव कौटिल्य अथवा विष्णुदास किंवा विष्णुगुप्त असं त्याचं नाव येतं, चाणक्य हे नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, या चाणक्य या नावाने किंवा चाणक्य नीतीच्या प्रसारामुळे समज सगळ्यांचा असा होतो की चाणक्य नावाची कोणीतरी खरोखरच महान व्यक्ती होती, संतापी स्वभावाची होती, दिसायला क्रूर जरी असली तरी प्रचंड बुद्धिमान होती आणि त्याने मार्गदर्शन केल्यामुळे चंद्रगुप्ताला प्रेरणा मिळाली नंदांविरुद्ध उभं राहायची आणि नंद साम्राज्याचा त्याने अस्त केला आणि स्वतः सम्राट बनला. इतिहास किंवा इतिहासातील कृष्णविवर जी म्हणतो किंवा पोकळ्या ज्या राहिलेल्या आहेत किंवा गाळलेल्या जागा ज्या राहिलेल्या आहेत, त्या जो इतिहास दुर्लक्षित राहिला तो हा की चंद्रगुप्ताने
ग्रीकांशी केलेल्या सामन्याचा आणि त्यांना पळायला लावायचा पराक्रम जो चंद्रगुप्ताने केला त्याची दखल एकाही पुराणाने घेतलेली नाही, अवाक्षराने सुद्धा उल्लेख सुद्धा केलेला नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की वैदिक मंडळीचा जो संताप येतो कधी कधी तो यामुळे की त्यांनी इतिहासामध्ये एवढ्या काही जागा मोकळ्या सोडलेल्या आहेत मुद्दाम, आणि स्वतःचं महात्म्य वाढवण्यासाठी की ब्राह्मण काही करू शकतो हे दाखवण्यासाठी त्यांनी या चाणक्याच्या काल्पनिक पात्राची निर्मिती केली. आणि त्या पात्राचा पगडा समाज मनावर एवढा बसावा की एक नाटकातलं पात्र आपल्याला जिवंत वाटावं, वास्तव वाटावं आणि चंद्रगुप्ताचा गुरु वाटावा, यासारखं दुर्दैव खरं तर नाही. चाणक्याबद्दलच्या सगळ्या कथा 4थ्या शतकानंतर निर्माण झालेल्या आहेत. या मुद्रा राक्षस नाटकामुळे निर्माण झालेल्या आहेत. ते नाटक होतं. नाटक म्हणजे इतिहास नसतो हे भारतीय माणसाला अजून समजायचंय. त्यामुळे अनेकदा नाटकांवरनं चित्रपटांवरनं फालतूचे वाद होत बसतात. ते वाद करायचं काही कारण नाही. परंतु ज्या वेळेस लोकच एवढ्या मतिमंद असतात की त्यांना नाटकातलं पात्र सुद्धा इतिहासात आणि ते 800 वर्षापूर्वी होऊन गेलेलं खरं पात्र आहे असं वाटायला लागतं, त्यावेळेस मात्र इतिहासाचा पराभव होतो. आणि नुसता इतिहासाचा पराभव होत नाही तर आपल्या विवेकबुद्धीचा, विचारबुद्धीचा, तर्कबुद्धीचा सुद्धा तिथे विनाश झालेला असतो. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे चाणक्य अस्तित्वात नव्हता. ते एक काल्पनिक पात्र आहे. चंद्रगुप्ताने जेही पराक्रम केले, ग्रीकांच्या विरुद्ध केले, नंदांच्या विरुद्ध केले, ते स्वबळावर स्वतःच्या प्रतिभेने, स्वतःच्या कौशल्याने, स्वतःच्या शौर्याने ते केले आणि विजय मिळवून एक महान साम्राज्य भारतातलं स्थापन केलं. हा खरा इतिहास आहे. आणि हा इतिहास आपण पुन्हा एकदा चंद्रगुप्ताचा इतिहास पाहताना अजून जास्त बोलू. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा राहतो की चाणक्य आणि कौटिल्य हे एक नाही, हे वास्तव आहे. मग त्यांना एक का समजलं गेलं, ही बदमाशी का केली गेली? गुप्त काळाच्या थोड्याशा आधी झालेल्या कौटिल्याला यांनी चंद्रगुप्ताच्या दरबारातला चाणक्य आणि कौटिल्य यांच्यात साधर्म्य कसं प्रस्थापित केलं हे सुद्धा एक कोडं आहे. आणि ते कोडं म्हणजे वैदिकांची कुटील बुद्धी कशी चालवू शकते याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यावर आपण काहीतरी बोलू. परंतु येथे लक्षात घ्यायची गोष्ट की चाणक्य मुळात ही काल्पनिक व्यक्ती आहे. ते नाटकातलं पात्र आहे. त्याचा आणि चंद्रगुप्त मौर्याचा गाडी इतका संबंध नाही. आपण एका काल्पनिक पात्राला सत्य मानून चालत राहिलो असू तर तो आपला वेडेपणा आहे, आपला मूर्खपणा आहे, आपला अविवेकीपणा आहे, आपली अतार्किक बुद्धी त्यातनं सिद्ध होते. एवढंच. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. धन्यवाद.